क्राईम ब्रांचची टीम्स स्पेशली युनिट 4चे कर्मचारी आणि अधिकारी यांनी हा ऑपरेशन सुरू केला। 1 महिन्याची सतत मेहनत नंतर त्याच्या केंद्र मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर केंद्रित झाला आणि असा समजण्यात आला की याच्या केंद्रबिंदू तेलंगणामधून एक फॅक्टरी आहे, केमिकल फॅक्टरी, आणि तिथून हा सप्लायज आणि डिस्ट्रीब्यूशन होत आहे। जवळपास 1 महिन्याची मेहनत नंतर रेकी आणि गँग्सला इन्फिल्ट्रेट केल्यानंतर आमची टीमनी काल तेलंगणामध्ये केमिकल फॅक्टरीवर धाड टाकली। या धाडचे पूर्वी विविध लेयर्सचे 10 क्रिमिनल्सला आपण अद्यापर्यंत अटक केलेले आहे। हा एक फार मोठी धाड होती। याची प्लॅनिंग काही दिवसपासून सुरू होती आणि यामध्ये विशेष असा की हा केमिकल फॅक्टरी एक सामान्य केमिकल फॅक्टरी हे सुरू होती आणि हा 2 केमिकल फॅक्टरीज एकच इंडस्ट्रियल एरियामध्ये सुरू होती। एक मध्ये ड्रग्ज वगैरेची निर्मिती होत होती आणि दुसरीमध्ये सामान्य केमिकल प्रॉडक्ट्सची। हा धाडमध्ये विविध प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंगचे साहित्य, वेगवेगळे प्रकारचे इक्विपमेंट्स, वेगवेगळे प्रकारचे प्रिकर्सर मटेरियल्स आपण म्हणतो असे प्रकारचे प्रिकर्सर मटेरियल्स पकडण्यात आलेले आहे। याची क्वांटिटी जर बघितली तर 35,000 लिटरचा कच्चा माल तेव्हा सापडण्यात आला। ऑलमोस्ट 1000 kgचे पावडर जो आहे, वेगवेगळे प्रिकर्सर केमिकल्सचे पावडर पकडण्यात आले आणि माझीकडे जे माहिती उपलब्ध आहे याच्या माध्यमातून तयार होणारी ड्रग्ज जो आहे याची अंदाजन आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजन 12,000 कोटीच्या जवळपास राहील असा आपण अंदाजा घेतोय। माझी माहितीप्रमाणे हा मेफेड्रोनची एकच ठिकाणी सर्वात मोठी खेप पकडण्यात आलेली आहे। आमची माहितीप्रमाणे हा फॅक्टरीतून बरेचसे राज्यात स्पेशली MMR रिजन, महाराष्ट्राचे बाकी डिस्ट्रिक्ट्स अशी सर्व प्रकारची जगह हे सप्लाय होत होती आणि हा यश मिळाल्यानंतर हा ड्रग डिस्ट्रीब्युशनला नक्की धक्का बसेल अशी आमची खात्री आहे।